मातृप्रेमाचा अनोखा आदर्श मुलाच्या स्मृती जपण्यासाठी आईने उभारला वाचनालय हॉल। एनचवंडी येथील स्वातंत्र्य दिन ध्वजारोहणासह नूतन हॉलचं लोकार्पण। कैलासवासी संतोष कळेकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ शकुंतला कळेकर यांची ज्ञानभेट। पोटच्या मुलाच्या अचानक जाण्याने झालेली दुःखाची जखम मनात बाळगण्यापेक्षा त्याच्या आठवणी समाजोपयोगी कार्यातून जपण्याचा हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी आदर्श एणेचवंडी येथील कळेकर कुटुंबाने घालून दिला। एणेचवंडी येथील शकुंतला शिवाजीराव कळेकर यांनी आपला सुपुत्र कै संतोष कळेकर यांच्या स्मृती कायम जपण्यासाठी गावातील वाचनालयासाठी स्वखर्चाने प्रशस्त हॉल बांधून दिला। या नूतन हॉलचे लोकार्पण आणि स्वातंत्र्य दिनाचे ध्वजारोहण शकुंतला कळेकर यांच्या हस्ते करण्यात आलं। कै संतोष कळेकर हे वाचनालयाचे नियमित वाचक होते। त्यांना वाचनाची विशेष आवड होती, त्यामुळे त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ उभारण्यात आलेला हा हॉल परिसरातील वाचक आणि विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे। स्वागत आणि प्रास्ताविक संजय बिरंजे यांनी केलं। माजी पंचायत समिती सदस्य बाळेश नाईक यांनी कै संतोष कळेकर यांच्या वाचनाच्या आवडीचा उल्लेख करून त्यांच्या स्मृती जपण्यासाठी आईने दाखवलेल्या दातृत्वाला सलाम केला। यावेळी शकुंतला कळेकर, ध्वनिसामग्री भेट देणारे संभाजीराव लोंढे तसंच हॉलचे उत्कृष्ट बांधकाम केल्याबद्दल कारागीर श्रीधर लोहार यांचा सरपंच दीपाली कांबळे, सदाशिव कुराडे आणि बाळेश नाईक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी आनंदा कुऱ्हाडे, एम कुऱ्हाडे, रामकृष्ण देसाई, ग्रंथपाल विजय इंगळे, लिपिक श्रीकांत मांगले, शिपाई परशुराम भोसले, संगीता इंगळे, शीला इंगळे, चंद्रदीप देसाई, सुरेश नलावडे, अरविंद लोंढे, संजय शिंदे, दत्तात्रय लोंढे, माजी सैनिक आणि त्यांचे कुटुंबीय यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते। प्रकाश इंगळे यांनी सूत्रसंचालन केलं तर दशरथ राऊत यांनी आभार मानले। मुलाच्या स्मृतिप्रित्यर्थ आईने दिलेली ही अनोखी ज्ञानभेट संपूर्ण परिसरात कौतुकाचा विषय ठरली आहे। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा।